तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा अभंग ऐकला की आपल्याला समजेलच की आम्ही कुठे आलो आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन जन्मभूमीत देहू येथे. या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराज यांचा जन्म, त्यांचे जीवन कार्य, अभंग रचना, वारकरी संप्रदायातील योगदान आणि शेवटी त्यांचे वैकुंठ गमन असा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास बघणार आहोत. चला तर मग भक्ती आणि समाधानाचा संदेश देणाऱ्या या पवित्र नगरीतून आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी आहे. संत तुकाराम महाराजांच्या बालपणापासून वैकुंठ गमनापर्यंतचा संपूर्ण प्रवास देहू नगरीतच घडला. मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी, सांडूनी आले देहू हरी. तुकोबांपासून सुमारे 300 वर्षापूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे देहू गावी राहत होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी कार्तिकीची वारी विश्वंभर बाबाच्या वाडवडिलांपासून चालत आली होती. विश्वंभर बाबांच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आले. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास घेती जन्म. कर्मधर्म त्याचे झाला नारायण, त्याचे निपावन तिन्ही लोक. महान भगवत भक्त बोल्लोबा आणि माता कनकाई यांच्या घरी इसवी सन 1608 मध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असल्याने त्यांचे बालपण कौतुकात गेले आणि प्राथमिक शिक्षण पंतोजींकडून मिळाले. तुकोबांची पहिली पत्नी दम्याच्या आजाराने त्रस्त होती, त्यामुळे त्यांचा दुसरा विवाह पुण्याचे सावकार आप्पाजी गुळवे यांची मुलगी जिजाई यांच्याशी झाला. देहूमध्ये संत तुकोबांचे जन्मस्थान मंदिर हे मुख्य विठोबा रखुमाई संस्थानापासून जवळच आहे. हे जन्मस्थान मंदिर म्हणजेच तुकोबांचे राहते घर होते. यामुळेच हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. जन्मस्थान मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला एक छोटेखानी लाकडी सभामंडप दिसतो. दरवाजासमोरच तुकोबांच्या वंशजांची निवासस्थाने आहेत. सहज सरले होते काही, द्रव्य थोडे बहुतेही, त्याग केला नाही, दिले द्विजा याचका. तुकाराम महाराज म्हणतात की संपत्तीचा मोह सोडून ती गरजूंना द्यावी. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडू जे लागले सकळीक. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. तुकाराम महाराजांनी भामगिरीवर कठोर तपस्या केली. अनेक शारीरिक संकटे सहन केली. मुंग्या, विंचू, सर्प अंगावर चढले. वाघाने झेप घेतली, पण मन देवात स्थिर ठेवले. अखेरीस त्यांना विठोबाचा साक्षात्कार झाला. या अभंगातून एकाग्रता, चिकाटी, सहनशीलता आणि अखंड भक्ती यांचा संदेश मिळतो. धन्य भंडारा डोंगर जाण, यासी लागले पांडुरंगाचे चरण. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, जेते वैष्णवजन अवतरला. तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू परिसरात लिहिली गेली त्या परिसरात श्री क्षेत्र भंडारा डोंगर आहे. आजही या डोंगरावर ती गुहा आहे जिथे तुकाराम महाराज साधना करत असे. भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. घाट चढताना दिसणारा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे एक मंदिर असून काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मूर्ती आहेत. या डोंगराबाबत अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते.
एवढ्या मावळ्यांना प्रसाद म्हणून तुकाराम महाराजांची पत्नी जिजाईने सोबत दिलेल्या शिदोरीतले 2 घास दिले. छत्रपती शिवाजी महाराजांसह शेकडो मावळे तो पोटभर प्रसाद घेऊन तृप्त झाले. पण तरीही तुकाराम महाराजांचे शिदोरीचे भंडार संपले नव्हते. त्यावेळी मावळ्यांसाठी तुकाराम महाराजांनी जणू काही अन्न भांडारच उघडून दिले होते. त्याच कथेचा आधार घेऊन असे सांगितले जाते की या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही, म्हणून या डोंगराला भंडारा असे नाव दिले असल्याचे सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. याचा अर्थ असा की जो दुःखी, पीडित आणि त्रासलेल्या लोकांना आपले मानतो, त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तोच खरा साधू आहे आणि तिथेच देव वास करतो. हे आहे गाथा मंदिर. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेस भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. मंदिराची बांधणी अशी आहे की आधी प्रशस्त सभामंडप, त्यानंतर गाभारा आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची मोठी बैठक स्थितीत असलेली मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या वरच्या मजल्यावर विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती आहे. या गाथा मंदिरात सुमारे 4145 अभंग संगमरवरी भिंतीवर कोरण्यात आले आहेत, जे आजही आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची, मज विश्वंभर बोलवितो. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या काही धर्मांध लोकांनी नदीत बुडवण्यास सांगितल्या. त्या वह्या पुन्हा वर येऊ नयेत म्हणून त्यांना दगड बांधून पाण्यात टाकण्यात आले. पण 13 दिवसानंतर त्या अभंगाच्या वह्या दगडासह वर तरंगून आल्या असे सांगितले जाते. हाच तो इंद्रायणी काठ जेथे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या वह्या नदीत बुडवल्या. सकळ ही माझी बोलवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही, वाडवेला झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावतो. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. संत तुकाराम महाराज मंदिराजवळच त्यांचे वैकुंठ गमनस्थान आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की याच जागेवर संत तुकाराम महाराज यांना वैकुंठास नेण्यासाठी विमान उतरले होते. या मंदिराच्या परिसरात तुकोबांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रेखाटलेले आहेत. तेथेच नांदुरकीचा वृक्ष आहे. सदेह वैकुंठाला जाण्यासाठी तुकाराम महाराज याच वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते.
फाल्गुन वद्य द्वितीयेला ते सदेह वैकुंठाला गेले. हाच दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी हजारो भाविक नांदुरकीच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याचे दर्शन घेतात. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले तिथे एक नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजला बरोबर दुपारी 12 वाजता, अर्थातच ज्यावेळी तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती अनेक भक्तजन घेतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. 14 टाळकरी प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर समोरच दगडी बांधकामातील तुकाराम महाराजांच्या मंदिराचे भव्य महाद्वार दिसते. या महाद्वारावर गरुड विमानावर आरूढ असलेल्या तुकोबांची प्रतिमा आहे. आज जाताच समोरच दगडी बांधणीचा मोठा सभामंडप व त्यापुढे तुकाराम महाराजांचे मंदिर दिसते. तुकोबांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी 1723 मध्ये देहू घाटावर हे मंदिर उभारले होते. या मंदिराच्या परिसरात नमस्कार मुद्रेत उभ्या असलेल्या हनुमंताचे तसेच राम, लक्ष्मण, सीता आणि विठ्ठल रखुमाई, गरुड यांची मंदिरे आहेत. याशिवाय येथे हरेश्वर मंदिर, संत बहिणाबाई मंदिर व संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात जुना पिंपळ वृक्ष आहे. पुराणातील माहितीनुसार या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू व वरच्या भागात महादेवाचा वास असतो. असे सांगतात की संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीत बुडवण्यात आल्यानंतर ते ज्या शिळेवर 13 दिवस उपोषणास बसले होते ती शिळा या मंदिरात आहे. देहूच्या पवित्र भूमीतलं हे दर्शन मनाला खूप शांती देऊन गेलं. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. जय हरी विठ्ठल.